पोलिसांच्या उपस्थितीतच तरुणावर गोळीबार, संशयित अनुराग सूर्यवंशी फरार। सांगली रोडवरील बादशाह पेट्रोल पंपासमोरील एका पशुखाद्य दुकानासमोर बुधवारी रात्री 7:30च्या सुमारास सराईत गुन्हेगारावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेत ओंकार जितेंद्र कांबळे वय 22 राहणार समता चौक सांगलीवारी जिल्हा सांगली हा युवक गंभीर जखमी झाला असून संशयित अनुराग सूर्यवंशी राहणार इचलकरंजी याच्यासह साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। काही महिन्यांपूर्वी प्रेम प्रकरणातून झालेल्या मारहाणीच्या घटनेत ओंकार कांबळे व अनुराग सूर्यवंशी यांच्यावर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। त्या प्रकरणात ओंकार व त्याचे साथीदार जामिनावर बाहेर आल्यानंतर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी त्याला बुधवारी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावण्यात आले होते। यावेळी बाहेर काही जण आपल्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती ओंकारने पोलिसांना दिली होती। त्यानंतर जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस जगदीश पाटील यांना त्याच्यासोबत पाठविण्यात आले। दरम्यान ओंकार सांगली रोडवरील पशुखाद्य दुकानाजवळ आला असता संशयित अनुराग सूर्यवंशी दुचाकीवरून येत त्याच्यावर रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून पसार झाला। गोळी ओंकारच्या उजव्या बरगडीत लागल्याने तो गंभीर जखमी झाला। पोलीस पाटील यांनी प्रसंगावधान राखत त्याला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले। पुढील उपचारासाठी त्याला कोल्हापुरात हलविण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच गावभाग पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक, फॉरेन्सिक टीम व श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनीही घटनास्थळी भेट देत तपासाबाबत सूचना दिल्या। या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे।